कोकाटेंची मंत्रिपदाची खुर्ची ही धोक्यात आलेली असताना धनंजय मुंडेंनी मंत्रिमंडळात कमबॅक करण्याची तयारी सुरू केल्याचं दिसतंय। मात्र त्यासाठी मुख्यमंत्री आणि अजितदादांप्रमाणेच गरजेचा आहे तो दिल्लीतल्या महाशक्तीचा आशीर्वाद। आणि म्हणूनच की काय आपल्या प्रदेशाध्यक्षांनाही कल्पना न देता धनंजय मुंडेंनी थेट दिल्ली गाठली। आता दिल्लीश्वर मुंडेंवर प्रसन्न झालेत का? त्यांना मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार का? धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीत नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात पुन्हा एंट्री होणार का? मंत्रिमंडळात कोकाटेंनी खुर्ची गमावल्यास धनंजय मुंडेंना संधी। कमबॅक साठी धनंजय मुंडेंची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सेटिंग। हे सगळे प्रश्न जन्माला घातले ते धनंजय मुंडेंच्या दिल्ली वारीनं। धनंजय मुंडेंनी अचानक दिल्ली गाठली। ज्यांचा शब्द महायुतीच्या नेत्यांसाठी अंतिम आहे त्या अमित शहांची भेट घेतली। संसद परिसरात इतर ज्येष्ठ नेत्यांची खलबत केली। एकीकडे दिल्लीत धनंजय मुंडेंच्या या गाठी भेटी सुरू होत्या, तर दुसरीकडे मुंबईत कोर्टाच्या निर्णयामुळे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंना डच्चू देण्याची वेळ आली। तर कॅबिनेटमध्ये कोणाला एंट्री द्यायची यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खलबत सुरू होती। आता माणिकराव कोकाटेंवरचं संकट धनंजय मुंडेंसाठी सुवर्ण संधी ठरणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडाचं नाव समोर आलं। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध अख्ख्या मराठवाड्याला माहीत आहेत। त्यामुळे बीड मधल्या सर्वपक्षीय नेत्यांनी अगदी अजित पवारांच्या राष्ट्रवादी मधल्या आमदारांनी देखील धनंजय मुंडे विरोधात मोठ बांधली। त्यात अंजली दमानिया यांनी कथित कृषी घोटाळ्याची फाईल ओपन करून धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर टाकली। अखेर धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाचा राजीनामा द्यावाच लागला। राजीनाम्यानंतरही धनंजय मुंडेंवर होणारी आगपाखड काही थांबली नाही। काही काळासाठी धनंजय मुंडेंनी स्वतःला राजकारणापासून आणि माध्यमांपासून अलिप्त ठेवलं। मात्र वातावरण थोडं निवळल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अनेक वेळा गाठीभेटी देखील घेतल्या। जिथे जिथे संधी मिळेल तिथे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत पक्षश्रेष्ठींना साथ घालण्याचा प्रयत्न केला। पुन्हा एकदा तटकरे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावं। चुकलो तर कान धरावा, नाही चुकलो तर चालतं। पण आता रिकामं ठेवू नका। जबाबदारी कसं हीच विनंती करतो। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। त्यांच्या विनंतीचा मान केला जाईल, सूचनांचं पालन केलं जाईल। गल्लीत धडपड करून हाती काहीच लागत नसल्यामुळे धनंजय मुंडेंनी थेट दिल्लीश्वरांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केला नाही ना, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय। आता धनंजय मुंडेंना दिल्ली दौऱ्याची कल्पना पक्षश्रेष्ठींना देणं का महत्वाचं वाटलं नाही हे त्यांनाच ठाऊक। सांगितलं जातं की माणिकराव कोकाटे यांच्या जागेवरती धनंजय मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते। नाही, मला या विषयावरती माहीतच नाही। एक तर धनंजय मुंडे आलेत याची मला या ठिकाणी माहिती नाही आहे आणि आज रात्री मी स्वतःच मुंबईला जाणार आहे। त्याच्यामुळे उद्या सकाळी त्या संदर्भातला काय चर्चा असतील ते त्या ठिकाणी होतील। अमित शहांसोबतच्या भेटी दरम्यानचा तपशील देण्यासाठी धनंजय मुंडेंनी सविस्तर एक पोस्ट केली आहे। प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली। त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली आणि पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती असं मुंडेंनी म्हटलं। आता परळीच्या विकासासाठी आवश्यक तो प्रसाद अमित शहांकडून मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल। मात्र धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात कधीही स्थान मिळणार नाही असं भाकीत त्यांचे विरोधक वर्तवत आहेत।
त्यांना काही संधी मिळाली तरी आता ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा देशाच्या मंत्रिमंडळात कुठंही येणार नाहीत. त्यांच्यासाठी जर पदच पाहिजे असलं मंत्री तर अमेरिकेत जावं. वाल्मिकांना, कराड साहेबांना जामीन मिळणार नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मराठवाड्यातल्या राजकारणाला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची झालर मिळाली. मनोज जरांगेसह आणखी काही मराठा नेत्यांनी धनंजय मुंडेंना विलन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र आता मराठा आरक्षणाचा प्रश्न बऱ्याच अंशी सोडवण्यात सरकार यशस्वी झालंय. त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिमंडळात घेण्यासाठी सरकारसमोर मोठी अडचण उरलेली दिसत नाहीये. आता धनंजय मुंडेंच्या घर वापसीसाठी महाशक्तीनं कोणता कौल दिलाय यावर सगळं अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.